नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 19 क्लास विथ मॅथ्स बघणार आहोत. राइट द प्रॉपर सिम्बॉल लेस दॅन, ग्रेटर दॅन और इक्वल टू इन द बॉक्स. आता बघा, या ठिकाणी आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिला आहे 3/7 आणि या ठिकाणी सुद्धा 3/7. आता हे जे दोन्ही फ्रॅक्शन आहे हे दोन्ही फ्रॅक्शन सारखे आहेत, म्हणून या ठिकाणी आपल्याला सिम्बॉल भरायचा आहे. बघा, या ठिकाणी लेस दॅन, ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू या तिन्ही सिम्बॉल पैकी आपल्याला सिम्बॉल फिलअप करायचे आहे. आता हे जर दोन्ही फ्रॅक्शन सारखे आहेत तर या ठिकाणी आपण सिम्बॉल भरणार आहोत इक्वल टू. सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत 3/8 आणि 2/8. आता हे दोन्ही फ्रॅक्शन आपल्याला कंपेअर करायचे आहेत. या ठिकाणी 8 डिनॉमिनेटर सारखा आहे. जर डिनॉमिनेटर सारखा असेल तर आपण आता न्यूमरेटर बघणार आहोत. या ठिकाणी 3 न्यूमरेटर आहे, या ठिकाणी 2 न्यूमरेटर आहे. आता जर डिनॉमिनेटर सारखे असतील तर जो न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा, म्हणून या ठिकाणी 3/8 हा फ्रॅक्शन आपल्याला मोठा मिळालेला आहे. कारण जेव्हा डिनॉमिनेटर सारखे असतात तेव्हा आपण न्यूमरेटर बघतो. या ठिकाणी 3 न्यूमरेटर आहे, या ठिकाणी 2 न्यूमरेटर आहे, म्हणून 3 हा 2 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून या ठिकाणी 3/8 ग्रेटर दॅन 2/8. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत 2/11 10/11. या ठिकाणी सुद्धा दोन्ही फ्रॅक्शन जे आहे किंवा दोन्ही ज्या संख्या आहे यांचे डिनॉमिनेटर सारखे आहे, म्हणजे 11 या ठिकाणी सेम आहे. आता आपण न्यूमरेटर बघणार. या ठिकाणी 2 न्यूमरेटर आहे, या ठिकाणी 10 न्यूमरेटर आहे. 10 हा 2 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून 10/11 हा ग्रेटर झाला कोणापेक्षा? 2/11 पेक्षा. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 5/15 10/30. बघा, आता या ठिकाणी 15 डिनॉमिनेटर आहे, या ठिकाणी 30 डिनॉमिनेटर आहे. या ठिकाणी दोन्ही डिनॉमिनेटर हे सारखे नाहीये. आता न्यूमरेटर बघणार. या ठिकाणी 5 न्यूमरेटर आहे, या ठिकाणी 10 न्यूमरेटर आहे, म्हणजे ना न्यूमरेटर सारखे आहे ना डिनॉमिनेटर सारखे आहे. म्हणून काय करायचं आहे, आपल्याला डिनॉमिनेटर सारखे बनवायचे आहे. या ठिकाणी 30 डिनॉमिनेटर आहे, या ठिकाणी 15 डिनॉमिनेटर आहे, म्हणून आपण जर 15 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 30 डिनॉमिनेटर बनणार. बघा, या प्रकारे 5/15 दिलेला होता फ्रॅक्शन. 15 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 5 नंबरला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करायचे आहे आणि हा फ्रॅक्शन जसा आहे तसाचा तसा. बघा, आता काय मिळतंय आपल्याला, 5 2 बनले 10 आणि 15 2 बनला 30 आणि या ठिकाणी सुद्धा फ्रॅक्शन होता 10/30. बघा, आता या ठिकाणी 10/30 10/30 याचाच अर्थ काय, तर दोन्ही फ्रॅक्शन हे आपल्याला समान मिळालेले आहे, इक्वल मिळालेले आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार 5/15 इक्वल टू 10/30. या ठिकाणी आपण सिम्बॉल फिलअप करणार आहोत इक्वल टू. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 5/8 5/9. बघा, आता या ठिकाणी डिनॉमिनेटर हे वेगवेगळे आहे, परंतु न्यूमरेटर समान आहेत. म्हणून न्यूमरेटर जर सारखे असतील तर ज्याचा डिनॉमिनेटर छोटा तो मोठा. बघा, याच्या अगदी अपोजिट आहे. बघा, या ठिकाणी न्यूमरेटर समान आहे. न्यूमरेटर समान असले तर ज्याचा डिनॉमिनेटर छोटा तो मोठा, म्हणून या ठिकाणी 5/8 इज ग्रेटर दॅन 5/9. कारण या ठिकाणी 8 हा जो डिनॉमिनेटर आहे हा लहान आहे कोणापेक्षा? 9 पेक्षा, म्हणून 5/8 हा फ्रॅक्शन ग्रेटर झाला कोणापेक्षा? 5/9 पेक्षा. या ठिकाणी कंडिशन वेगळी होती. बघा, या ठिकाणी कसं होतं, या ठिकाणी दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर सारखे होते. जर डिनॉमिनेटर सारखे असले तर न्यूमरेटर चेक करतो आपण. या ठिकाणी जो न्यूमरेटर मोठा तो मोठा, म्हणून या ठिकाणी 3 हा ग्रेटर होता 2 पेक्षा. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 4/7 4/11. या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर हे वेगवेगळे आहे. मग न्यूमरेटर बघणार. न्यूमरेटर समान आहेत, सारखे आहेत, म्हणून जो डिनॉमिनेटर लहान तो मोठा, म्हणून या ठिकाणी 4/7 ग्रेटर दॅन 4/11. म्हणून या ठिकाणी आपण साइन फिलअप करणार आहोत ग्रेटर दॅन. 4/7 ग्रेटर दॅन 4/11.
नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 10/11 10/30. आता या ठिकाणी सुद्धा दोन्ही न्यूमरेटर सारखे आहे. या ठिकाणी सुद्धा 10 आहे, या ठिकाणी सुद्धा 10 आहे, परंतु यांचे डिनॉमिनेटर हे वेगवेगळे आहे. जर डिनॉमिनेटर वेगवेगळे असतील तर जो डिनॉमिनेटर छोटा तो फ्रॅक्शन मोठा. म्हणून या ठिकाणी 11 हा लहान आहे कोणापेक्षा? 13 पेक्षा. म्हणून 10/11 हा जो फ्रॅक्शन आहे हा ग्रेटर झाला कोणापेक्षा? 10/13 पेक्षा. या ठिकाणी बघणार आहोत 1/5 1/9. आता या ठिकाणी सुद्धा न्यूमरेटर समान आहे. न्यूमरेटर समान आहे म्हणून आपण डिनॉमिनेटर बघणार. जो डिनॉमिनेटर लहान तो फ्रॅक्शन मोठा असतो. म्हणून या ठिकाणी 5 हा जो डिनॉमिनेटर आहे हा लहान आहे 9 पेक्षा. म्हणून 1/5 हा फ्रॅक्शन ग्रेटर झाला कोणापेक्षा? 1/9 पेक्षा. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 5/6 आणि 1/8. या ठिकाणी दोन्ही जे फ्रॅक्शन्स दिलेले आहे या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सुद्धा वेगवेगळे आहे आणि न्यूमरेटर सुद्धा वेगवेगळे आहे. म्हणजे आता आपल्याला कंपॅरिझन करताना विचार करावा लागणार आहे, कारण ना न्यूमरेटर समान आहे ना डिनॉमिनेटर समान आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सारखे करून घ्यावे लागतील. म्हणून बघा या प्रकारे करणार. देअरफॉर 5 मल्टिप्लाय बाय 8 6 मल्टिप्लाय बाय 8. या फ्रॅक्शनला 6 ने मल्टिप्लाय करूया. 1 मल्टिप्लाय बाय 6 8 मल्टिप्लाय बाय 6. बघा आता आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे? इक्वल टू 5 8 जा 40 6 8 जा 48 आणि या ठिकाणी मिळाला आपल्याला 1 6 जा 6 8 6 जा 48. बघा आता दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला समान मिळालेले आहे. डिनॉमिनेटर समान आहे मग आपण न्यूमरेटर बघणार. या ठिकाणी 40 न्यूमरेटर आहे, या ठिकाणी 6 न्यूमरेटर आहे. म्हणून 40 हा 6 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणून 40/48 इज ग्रेटर दॅन 6/48. देअरफॉर या ठिकाणी एक्झाम्पल लिहून घेणार 5/6 ग्रेटर दॅन 1/8. या ठिकाणी आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत 5/12 1/6. या ठिकाणी ना न्यूमरेटर समान आहे ना डिनॉमिनेटर समान आहे. म्हणून आता आपल्याला कंपॅरिझन तर करायची आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागणार? त्यांचे डिनॉमिनेटर हे सारखे करून घ्यावे लागणार. मग ते सारखे कसे करणार? या ठिकाणी जो डिनॉमिनेटर दिलेला आहे तो 12 आहे. या ठिकाणी डिनॉमिनेटर 6 आहे. आपण 6 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 12 हा डिनॉमिनेटर आपल्याला मिळणार आहे. बघा या प्रकारे 5/12 हा जसा होता तसाचा तसा आणि 1/6 होता तर 6 ला आपण मल्टिप्लाय केले 2 ने, म्हणून 1 ला सुद्धा मल्टिप्लाय केले 2 ने. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय फ्रॅक्शन मिळतो आहे? 5/12 आणि 1 2 जा 2 6 2 जा 12. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5/12 आणि 2/12 हे फ्रॅक्शन मिळालेले आहे. आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे जे डिनॉमिनेटर आहे ते डिनॉमिनेटर समान आहे. म्हणून आपण न्यूमरेटर बघणार आहोत. आता या ठिकाणी न्यूमरेटर आहे 5, या ठिकाणी आहे 2. म्हणजे 5 हा न्यूमरेटर जो आहे तो 2 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणून 5/12 इज ग्रेटर दॅन 2/12. देअरफॉर एक्झाम्पल जे दिलेलं होतं ते लिहून घेणार. 5/12 ग्रेटर दॅन 1/6. हे एक्झाम्पल दिलेलं होतं. त्या ठिकाणी आपण ही साइन फिलअप केलेली आहे ग्रेटर दॅनची. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार 7/8 14/16. बघा या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर हे वेगवेगळे आहे आणि न्यूमरेटर सुद्धा वेगवेगळे आहे. मग आपल्याला कंपॅरिझन तर करायची आहे. त्यासाठी डिनॉमिनेटर सारखे पाहिजे किंवा न्यूमरेटर समान हवेत. मग आता या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर जे आहे ते समान करून घ्यावे लागतील. बघा या ठिकाणी डिनॉमिनेटर आहे 16, या ठिकाणी आहे 8. 8 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 16 होणार. म्हणून या प्रकारे करणार. देअरफॉर 7/8 8 ला मल्टिप्लाय केलं 2 ने, म्हणून 7 ला सुद्धा मल्टिप्लाय केलं 2 ने. या ठिकाणी बॉक्स लिहिला आणि 14/16 जसे होते तसेच्या तसे. 7 2 जा 14 8 2 जा 16 आणि हा फ्रॅक्शन जसा होता तसाचा तसा. बघा आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही जे फ्रॅक्शन आहे ते समान मिळालेले आहे. म्हणून या ठिकाणी साइन फिलअप करणार इक्वल टू. देअरफॉर एक्झाम्पल राईट डाऊन करणार 7/8 इक्वल टू 14/16. या ठिकाणी आपण साइन फिलअप केलेली आहे इक्वल टूची.
अशा प्रकारे हे 11 नंबरचे एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 4/9 4/9. बघा आता दोन्ही फ्रॅक्शन हे सारखे आहेत, त्यांचे डिनॉमिनेटर पण सारखे आहे आणि त्यांचे न्यूमरेटर सुद्धा सारखे आहे, म्हणून या ठिकाणी आपण सिम्बॉल फिलअप करणार आहोत इक्वल टू. नेक्स्ट एक बघणार आहोत एक्झाम्पल 5/18 1/9. आता या ठिकाणी त्यांचे न्यूमरेटर पण समान नाहीये, त्यांचे डिनॉमिनेटर पण सारखे नाहीये. मग आता आपल्याला डिनॉमिनेटर त्यांचे समान करून घ्यावे लागतील. बघा या ठिकाणी 18 हा डिनॉमिनेटर आहे, या ठिकाणी 9 डिनॉमिनेटर आहे. 9 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 18 बनणार, म्हणजे डिनॉमिनेटर सारखे बनणार. म्हणून या प्रकारे लिहिणार 5/18 फ्रॅक्शन जसा आहे तसाचा तसा, आणि या ठिकाणी 9 ला कितीने मल्टिप्लाय करतो आहोत आपण 2 ने, म्हणून 1 नंबरला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय केलं इक्वल टू 5/18. आणि या ठिकाणी फ्रॅक्शन मिळाला 1 2 जा 2 9 2 जा 18 2/18. आता या ठिकाणी 18 हा डिनॉमिनेटर सारखा मिळालेला आहे. आता आपण न्यूमरेटर बघणार आहोत. या ठिकाणी 5 न्यूमरेटर आहे, या ठिकाणी 2 न्यूमरेटर आहे, म्हणून 5/18 इज ग्रेटर दॅन 2/18. देअरफॉर एक्झाम्पल राईट डाऊन करणार 5/18 ग्रेटर दॅन 1/9. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 2/3 4/7. आता या ठिकाणी बघा ना डिनॉमिनेटर सारखे आहे ना न्यूमरेटर सारखे आहे. नंतर 3च्या टेबलमध्ये 7 संख्या येत नाही किंवा 7च्या टेबलमध्ये 3 ही संख्या येत नाही, म्हणून आता आपल्याला कंपॅरिझन करून त्यांचे डिनॉमिनेटर तर सारखे करावे लागतील, म्हणून आपल्याला या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. देअरफॉर ह्या पूर्ण फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं आहे 7 ने. बघा कशा प्रकारे 2 मल्टिप्लाय बाय 7 3 मल्टिप्लाय बाय 7. या ठिकाणी ह्या फ्रॅक्शनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार. 4 मल्टिप्लाय बाय 3 7 मल्टिप्लाय बाय 3. आता फ्रॅक्शन मिळणार आपल्याला 2 7 जा 14 3 7 जा 21 4 3 जा 12 7 3 जा 21. बघा आता या ठिकाणी डिनॉमिनेटर सारखे मिळालेले आहे. आता आपण न्यूमरेटर बघणार आहोत. या ठिकाणी 14 न्यूमरेटर आहे, या ठिकाणी 12 न्यूमरेटर आहे. 14 हा 12 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून या ठिकाणी या प्रकारची साइन फिलअप करून घेतली. देअरफॉर एक्झाम्पल लिहिणार 2/3 ग्रेटर दॅन 4/7. या प्रकारे आपण ही साइन फिलअप केलेली आहे. पुढचं उदाहरण बघणार आहोत 3/7 5/9. या ठिकाणी सुद्धा त्यांचे डिनॉमिनेटर समान नाहीये किंवा न्यूमरेटर सुद्धा समान नाहीये, म्हणून आपल्याला या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांचे डिनॉमिनेटर हे सारखे बनवावे लागणार आहे. बघा या प्रकारे क्रॉस मल्टिप्लाय करणार 3/7 ला मल्टिप्लाय केलं आपण 9 नंबरने, त्याचबरोबर 5/9 ला मल्टिप्लाय करणार आहोत 7 ने. बघा आता आपल्याला काय मिळणार आहे फ्रॅक्शन 3 9 जा 27 7 9 जा 63 5 7 जा 35 9 7 जा 63. बघा या प्रकारे फ्रॅक्शन्स मिळालेले आहे. 63 हा डिनॉमिनेटर जो आहे तो समान मिळालेला आहे, म्हणून आपण न्यूमरेटर बघणार आहोत. या ठिकाणी 27 न्यूमरेटर आहे, या ठिकाणी 35 आहे, म्हणजे 35 हा 27 पेक्षा ग्रेटर आहे. देअरफॉर 3/7 लेस दॅन 5/9. या प्रकारे साइन फिलअप केलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 4/11 1/5. बघा या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर वेगवेगळे आहे, न्यूमरेटर सुद्धा वेगवेगळे आहे, म्हणून पुन्हा या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांचे न्यूमरेटर त्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सेम बनवायचे आहे. बघा या प्रकारे मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे. आता आपल्याला संख्या काय मिळते आहे 4 5 जा 20 11 5 जा 55 1 11 जा 11 आणि या ठिकाणी 55. बघा आता डिनॉमिनेटर सारखे बनलेले आहे, म्हणून आपण न्यूमरेटर बघणार. या ठिकाणी 20 न्यूमरेटर आहे, या ठिकाणी 11 आहे. 20 हा 11 पेक्षा ग्रेटर आहे. देअरफॉर 4/11 ग्रेटर दॅन 1/5. म्हणजे या ठिकाणी 4/11 हा जो फ्रॅक्शन आहे हा ग्रेटर मिळाला आहे कोणापेक्षा 1/5 पेक्षा. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 19 कम्प्लिटली सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.